नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी खेमचंद्र पाटील आपलं जिजाऊच्या मोफत मार्गदर्शन युट्यूब चॅनलवर स्वागत करतोय. काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपण 2024 मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या पोलीस भरतीच्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांमधलं गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोघं विषयांवरचा प्रश्न जे विचारले गेले त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. ओके. तर मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही पेपर पेन्सिल घेऊन बसा. ठीक आहे. आणि प्रत्येकाने याच्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला वेळ तर खूप कमी दिली ह्या वेळेस केसमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी, कारण प्रश्न संख्या यामध्ये जास्त असणार आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न लिहू नका. प्रश्न सॉल्व्ह करता येत असेल तर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न आलाय बघा, आपला हा समान संबंधांवरचा अॅनालॉजी आपण त्याला म्हणतो. समान संबंध म्हणजे 22 आणि 462 मध्ये एक विशिष्ट संबंध आहे. तो आपल्याला कोणती संख्या आणि 756 याच्यामध्ये एस्टॅब्लिश करता येईल. मी तुम्हाला सांगितलंय की संख्यांचे वर्ग आपले पाठ असणं गरजेचं आहे. 22 चा वर्ग जर तुम्ही मित्रांनो केला तर 22 चा वर्ग होतो 484 होतो. आणि 484 मधून मी 22 ही संख्या पुन्हा वजा करून टाकली तर मला 462 या ठिकाणी मिळतायत. तर हेच जर लॉजिक आपण वापरलं तर की हा कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे, हा 28च्या वर्गाच्या जवळ आहे. 28 चा वर्ग होतो 784 आणि त्याच्यामधून पुन्हा 28 जर तुम्ही वजा केले तर तुम्हाला इथं 756 भेटणार आहे. म्हणून तुमचं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, डी आहे. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने प्रश्न विचारण्याची पद्धत आहे आणि म्हणून तुम्हाला एक आग्रह मी केलेला होता की वर्गगण आपले पाठ असलेच पाहिजे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय तो अल्फाबेट्सवर आहे. अल्फाबेटचे क्रमांक देखील आपल्याला पाठ पाहिजे. आता या जोडीमधला संबंध आपल्याला दिलेला आहे. चला आपण या ठिकाणी यांना क्रमांक देऊ बघा. क्रमांक तुमचे पाठ असतीलच अशी अपेक्षा ठेवतो. याचा क्रमांक आहे 11, याचा क्रमांक आहे 17, याचा 15 आहे, याचा 13 आहे. आता या दोघं क्रमांकांची जर बेरीज केली तर ती 28 येते. या दोघं क्रमांकांची देखील बेरीज केली तर 28 येते. आता टी आणि एक्स बघा. टी चा क्रमांक 20 आहे, एक्स चा क्रमांक 24 आहे. या दोघांची बेरीज केली तर 44 येते. पर्यायामधून अशी कोणती जोडी निवडायची की ज्याच्या अंकांची त्याच्या पोझिशनची बेरीज 44 यायला पाहिजे. तुमचं उत्तर व्ही व्ही येणार आहे. तर व्ही चा क्रमांक 22 आहे, याचा पण क्रमांक 22, दोघांची बेरीज 44 असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 2 असणार आहे. येस. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आला आहे. तुम्हाला संख्यामाला पूर्ण करा. बरं, 2024 मध्ये नवी मुंबईमध्ये जी परीक्षा झाली त्यामधले हे प्रश्न आहे बघा. आणि जवळपास आपल्या असं लक्षात येईल की मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका आपण जर सॉल्व्ह केला तर त्याचा प्रचंड फायदा आपल्याला त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून या प्रश्नांकडे आणि त्या पॅटर्न्सकडे लक्ष द्या. वर्ग घन बघा, वर्ग घन, नंतर इंग्रजी अक्षरांचे क्रमांक या गोष्टी मी तुम्हाला प्रामुख्याने सांगितल्या आहेत. अक्षरांचे क्रमांक ह्या गोष्टी तुम्ही पाठ करून घ्या. याच्यावर तुमचे सहज बुद्धिमत्ता चाचणीमधले कमीत कमी 8 ते 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आता हा प्रश्न बघा कसा विचारला आहे. हा एन क्यूब प्लस एन क्यूब प्लस एन अशा प्रकारची ही सेरीज आहे. म्हणजे बघा, दोनाला कसा तयार केला गेलाय, एकाचा घन अधिक एक. 10 कसा तयार केला गेला, दोनाचा घन अधिक 2. एकाचा घन 1 होतो, अधिक 1 केला तर 2 मिळणार आहे तुम्हाला. दोनाचा घन 8 होतो, 8 अधिक 2 केले तर 10 मिळणार आहे. नंतर 30 कसा तयार केलाय, आता तुम्हाला लॉजिक समजलं बघा. तीनाचा घन अधिक 3. तीनाचा घन होतो 27 अधिक 3, किती झाले तुमचे 30 झाले. सो पुढचा आहे तुमचा 68 कसा तयार झालाय, चाराचा घन अधिक 4. चाराचा घन होतो 64 अधिक 4 68. मग त्या अनुषंगाने आपलं उत्तर पाचाचा घन अधिक 5 व्हायला पाहिजे. पाचाचा घन 125 अधिक 5. तुमचं उत्तर या मालिकेतील पुढचं पद हे 130, पर्याय क्रमांक सी तुमचं उत्तर आहे. आशा करतो की तुमचं देखील उत्तर आलं असेल. मागच्या बऱ्याच व्हिडिओज मध्ये आपण अशा प्रकारचे लॉजिक्स देखील वापरले. पुढचा प्रश्न बघा, हा आकृत्यांवरचा प्रश्न आहे. आकृत्यांवरचा प्रश्न आपल्याला दिसतोय बघा. इथं 1 2 3 4 5 भाग केले गेले होते. इथं 1 2 3 4 भाग केले गेले. आकृतीचे इथं 1 2 3 4 5 भाग केले गेले. इथं 4 भाग, इथं 1 2 3 भाग. आता मला अशी आकृती निवडायची की ज्याच्यामध्ये
दोन भाग केलेले आहेत. दोन भाग केलेले आकृती ही चालणार नाही, ही चालणार नाही. ओके. आणि जवळपास हे सर्व भाग या ठिकाणी आपल्याला समान दिसते, तर ही पण आकृती चालणार नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक बी असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही आकृतींवरील प्रश्न सॉल्व्ह करताय, त्यावेळेस तुमचं निरीक्षण चांगलं असलं पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. पुढचा प्रश्न पुन्हा आकृतींवरचा आहे. यामध्ये चिन्हांची मुवमेंट कशी होते बघा. बेरजेचं चिन्ह बाहेर आहे, गुणाकाराचं बाहेर होतं. नंतर मग काय होतं, जे मधले चिन्ह होते ते बाहेर आले आणि इकडचं जे चिन्ह होतं ते वरच्या बाजूला गेलंय. मग त्याच पद्धतीने इकडचं चिन्ह जर वरच्या बाजूला गेलं तर वरच्या बाजूला मायनस असायला पाहिजे. तर त्या बेसिसवर पर्याय क्रमांक ए आणि डी तुमचं चाललं जाईल. आणि खाली भागाकाराचं चिन्ह पाहिजे म्हणजे तुमचं उत्तर बी असणार आहे. तर जितकं तुम्हाला इलिमिनेट करता येईल, इलिमिनेशन पद्धतीचा वापर करता येईल तेवढा इलिमिनेशन पद्धतीचा वापर करा. इलिमिनेशन पद्धतीचा वापर हा सर्वात चांगला या ठिकाणी पर्याय असू शकतो प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. त्याच्यावर फोकस करा. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर येतोय. प्रत्येकाने या मालिकेतील आपल्याला विसंगत पद ओळखायचंय. विसंगत पद कोणतं असं आपल्याला विचारलंय. विसंगत पद म्हणजे चुकीची संख्या कुठली आहे आपल्याला ती गेस करायची आहे. आता बघा, या संख्यांमधली जर तुम्ही वाढ बघितली, ओके, वाढ जर आपण जनरली आपण संख्यामाला सॉल्व्ह करताना आपण ह्या वाढीवरच फोकस करतो. ओके. तर पहिला विचार माझ्या डोक्यामध्ये हा आला होता की 13 कदाचित त्याच्यामधली विसंगत संख्या असेल, कारण 13 ही एकमेव मूळ संख्या ह्या शृंखलेमध्ये दिलेली आहे. परंतु पर्यायांकडे बघितल्यानंतर 13 हा पर्याय दिलेला नाहीये, म्हणून आपल्याला दुसरा विचार करावा लागेल. इथं बघा वाढ कितीची झाली, इथं 3ची वाढ झाली आहे. इथं जर वाढ बघितली तुम्ही, इथं 6ची वाढ झाली आहे. इथं 4ची वाढ झाली आहे. नंतर इथं जर बघितलं तर इथं वाढ ही 12ची झाली आहे. नंतर पुढची वाढ जर तुम्ही बघितली तर 40 आणि 22 इथं 24ची वाढ झालेली आहे. ओके. नंतर इथं जर बघितलं तुम्ही तर इथं पुन्हा 14ची वाढ तुम्हाला झालेली दिसते. आणि इथं जर बघितलं तर हे 24 आणि 26ची वाढ या ठिकाणी झालेली आहे. तर रॅन्डम पद्धतीने वाढ झालेली बघा. वेगवेगळ्या पद्धतीने वाढ होताना आपल्याला दिसते. म्हणून इथं 3, इथं 6, 4, 24, 14. मग काहीतरी वेगळं लॉजिक या पर्टिक्युलर याच्यामध्ये असायला पाहिजे. ओके. वेगळ्या लॉजिकचा जर भाग आपण जर बघितला, ओके, 24, तर बघा इथं होणारी वाढ 3ची आहे. मग 3 तो कसा तयार झालाय, 13 मध्ये जे अंक आहेत ते 1 गुणिला 3. इथं वाढ तुमची 6ची झाली आहे. 6ची वाढ कशी, 16 मध्ये जे अंक आहेत होते त्यांचा गुणाकार. इथं 4ची वाढ झालेली आहे कारण 22 मध्ये जे अंक येत होते त्यांचा गुणाकार. इथं 12ची वाढ झालेली आहे तर 26च्या अंकांचा गुणाकार. नंतर इथं 24ची वाढ झाली आहे कारण 38च्या अंकांचा गुणाकार. मग त्या अनुषंगाने इथं होणारी वाढ ही 6 गुणिला 2 म्हणजे 12ची वाढ व्हायला पाहिजे होती. 12ची जर वाढ आपण इथं घेतली असती तर या ठिकाणी येणारी 12ने वाढणारी संख्या ही 74 आली असती. आणि मग 74 जर आली असती तर इथली होणारी वाढ 7 गुणिला 4, 7 चोक 28 ची वाढ व्हायला पाहिजे होती. ती 28 ची 74 अधिक 28 जर केले तर तुमचे 102 बरोबर येतात. पण या शृंखलेतील चुकीचं पद हे 76 असायला पाहिजे. खूप चांगला प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण सेरीज कंप्लीट करण्यावरचा प्रश्न ऑलरेडी घेतलेला आहे. म्हणजे मागचे व्हिडिओ जर तुम्ही खूप काळजीपूर्वक बघितले तर तुमचं असं लक्षात येईल की त्या ठिकाणी प्रश्नांची पुनरावृत्ती होते. प्रश्नांची पुनरावृत्ती या ठिकाणी होताना तुम्हाला दिसते, लक्षात घ्या. ओके. चला पुढचा प्रश्न मी या ठिकाणी देतोय. प्रत्येकाने प्रयत्न करा. आपल्याला हा अल्फाबेट्स वरचा क्वेश्चन आहे. अल्फाबेट वरचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. DFH नंतर PRTIKM अल्फाबेट्स वरचा हा प्रश्न आहे. अल्फाबेट्स वरचे प्रश्न सॉल्व्ह करताना मी नेहमी तुम्हाला सांगितलंय की त्यांना नंबर्स तुम्ही जितकं देता आलं तितकं द्या. याचा नंबर आहे 4, याचा नंबर आहे 16 आणि याचा नंबर आहे 9. तर 4, 16 आणि 9 यांच्यामध्ये काही संबंध नाहीये. तर यांच्यामध्येच बघा, याचा नंबर 4 आहे, याचा 6, याचा 8 आहे. 2 ने वाढ झाली आहे. याचा नंबर 16, याचा 18, याचा 20 आहे. 2 ने वाढ झाली आहे. 9, 11, 13. म्हणजे मला आता असा अल्फाबेटचा ग्रुप पाहिजे, अशा अक्षरांचा गट पाहिजे की ज्याच्यामध्ये 2 ची वाढ आहे.
हा 21 आहे आणि हा 23 आहे आणि हा 25 आहे. ओके. तर हा बघा, हा दोघं सम होते, आता हा विषम आहे. तर आपल्याला बघू, आपल्याला अजून बघा काय करता येणार आहे. नंतर हा 21 वर आहे, हा 22 वर आहे, तर हा चालणार नाही. ओके. हा 21 वर आहे, हा 25 वर आहे आणि हा 23 वर आहे. इथं सिक्वेन्स चुकली आहे. हा 17 वर आहे, हा 19 वर आहे आणि हा 21 वर आहे. तर इथं पण दोन दोनची वाढ आहे, इथं पण दोन दोनची वाढ आहे. तर नेमकी याच्यामधली कोणती घ्यायची असा प्रश्न आपल्या समोर जर आला असेल, तर या ठिकाणी बघा, PRT, ठीक आहे, नंतर IKM. हम्म या ठिकाणी हा 4 आणि हा 16 आहे. 9. बरं, यांच्यामधला गॅप जर बघितला तर तो 12चा गॅप आहे. जर 9 आणि याचा जर बघितला तर 12चा गॅप म्हणजे 21 यायला पाहिजे. 12 आणि 9 21, म्हणून तुमचं उत्तर हे येणार आहे. येस. एका सांकेतिक भाषेमध्ये 2 गुणिला 1 बरोबर 462, 1 गुणिला 5 बरोबर 240, 1 गुणिला 0 बरोबर 100, तर 2 गुणिला 5 बरोबर किती? आता बघा, 1 गुणिला 2 गुणिला 1 याला कसं केलं बघा. या सांकेतिक भाषेमध्ये 2 गुणिला 1 पासून एक 21 संख्या तयार केली गेली. आता 21 चा वर्ग किती होतो? 21 चा वर्ग होतो 441 आणि पुन्हा त्याच्यामध्ये 30 संख्या 21 मिळवून टाकली तर तुम्हाला 462 मिळते. बघा, अशाच धर्तीवरचा आपण पहिला प्रश्न सॉल्व्ह केला होता. मग त्या पद्धतीने आपण जर 15 1 गुणिला 5 जर केलं तर 1 गुणिला 5 ला 15 लिहिलं गेलं. 15चा वर्ग होतो 225 आणि 225 मध्ये पुन्हा 15 मिळवले तर तुमचे 240 मिळत आहेत. तेच लॉजिक इथं 1 गुणिला 0, 1 गुणिला 0 पासून संख्या तयार होईल 10. 10चा वर्ग होतो 100 आणि 100 मध्ये 10 मिळवले तर 110 होते. चला, उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे उत्तर कमेंट मध्ये टाका. मी तुम्हाला काल एक अपील केली होती. शेवटचे 2 प्रश्न राहू दिले होते आणि तुम्हाला सांगितलं होतं की कमेंट बॉक्स मध्ये तुमचं उत्तर टाका आणि तुमचं नाव मेन्शन करा. तुमचे कोणत्या गावामधून तुम्ही हे लेक्चर सिरीज अटेंड करतायत, जिजाऊच्या माध्यमातून तुम्ही किती दिवसापासून लेक्चर, हे थोडस लिहा. कमेंट मध्ये लिहा, कारण कमेंट मध्ये लिहिल्यानंतर बाकीच्यांचा देखील उत्साह वाढेल आणि बाकीचे लोक देखील याच्यामध्ये सहभागी होतील. जिजाऊच्या माध्यमातून माननीय निलेशजी सांबळे यांच्या प्रेरणेतून जिजाऊ मिशन 5000 आपण या ठिकाणी रन करतोय, जेणेकरून कोकणातले आणि महाराष्ट्रातले एकदम गोरगरीब कुटुंबामधील विद्यार्थी, आर्थिक ज्यांची परिस्थिती नाही असे विद्यार्थी, त्यांना मोफत मार्गदर्शन मिळून ते प्रशासनात जावे, हा उदात्त विचार माननीय निलेशजी सांबरे यांचा आहे आणि त्याला सक्सेस करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावायला पाहिजे. तर तुम्ही कमेंट बॉक्स करा, जिजाऊच्या बाबतीत तुमचं मत कमेंट मध्ये टाका. तुम्हाला आतापर्यंत काय उपयोग झाला, तुम्ही एखाद्या पदासाठी तुमचं सिलेक्शन झालं असेल ते पण मेन्शन करा. हा, तुम्हाला इतकं चांगलं प्लॅटफॉर्म तुम्हाला सहज मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ह्या चॅनलची लिंक शेअर करा. आपल्याला 31 ऑगस्ट पर्यंत याचे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे. एका विद्यार्थ्याने कमीत कमी 25 विद्यार्थ्यांना ही लिंक शेअर करा. बघा, तुम्हाला याचा नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या पूर्णच परफॉर्मन्सवर झालेला दिसेल. 2 गुणिला 25 याच्यापासून एक संख्या तयार होईल 25, तर 25 चा वर्ग होतो 625 आणि याच्यामध्ये पुन्हा 25 मिळवावे लागतील, म्हणजे तुमचं उत्तर 650 येणार आहे, जो पर्याय क्रमांक 2 आहे. येस. कमेंट मध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो. येस. पुढचा पुन्हा सांकेतिक भाषेमध्ये, एका सांकेतिक भाषेमध्ये कोट हा शब्द 3 15 12 0 असा लिहिला जातो. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं इंग्रजी अल्फाबेट्स, आतापर्यंत आपल्याला इंग्रजी अल्फाबेट्स आणि वर्ग आणि घनसंख्यांवरचे 7-8 प्रश्न विचारले गेले. सी चा क्रमांक 3 आहे, ओ चा क्रमांक 15 आहे, ए चा क्रमांक 1 आहे आणि टी चा क्रमांक 20 आहे. T20, दॅट्स इट. पुढे फारसं काही करायची गरज नाहीये. हेड साठी डायरेक्ट काम करा. हेड मधला जो एच आहे तो कितीवर आहे तुमचा? 8वर आहे. अच्छा, आता हा 8वरचा दिलेला नाही. आता इथं बघा काय दिसतोय, आय तुमचा 9वर आहे, डी तुमचा 9वर आहे आणि हा 5वर आहे. ओके. आय ई तर तुमचा 5वर आहे. हम्म, हम्म.
मग इथं 4 अक्षर आहे तुमचे. मग डी तुमचा 4 वर आहे. आय तुमचा 9 वर आहे. आणि एच ला त्याने नंबर काय दिलाय? 19 नंबर दिलाय. 19 नंबर दिलाय. म्हणजे त्याला त्याच्या विरुद्ध मित्राचा क्रमांक दिलाय. एच चा विरुद्ध क्रमांक काय? एस आहे. त्याला नंबर दिलून टाकला 19. आता ई चा क्रमांक 5च आहे ह्या सांकेतिक भाषेमध्ये. ए चा क्रमांक 1च ठेवला आहे. आणि डी चा क्रमांक 4 ठेवला आहे. सो तुमचं उत्तर 19, 5, 1 आणि 4 असं यायला पाहिजे. येस, असं यायला पाहिजे. 19, 5, 1, 4 हे उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 3 असेल. चला पुढचा प्रश्न बघा. ही शृंखला आपल्याला कंप्लीट करायची आहे. 1, 3, 5, 8, 2, 7, 9. ओके, 5, 8, 2 ही शृंखला आपल्याला कंप्लीट करायची आहे. ओके, तर काहीतरी पॅटर्न रिपीट होताना दिसतोय का बघा. इथून जर मी या शृंखलेकडे बघितलं, ओके, तर याचे असे जर भाग केले बघा, 279, थोडस ऑब्झर्वेशन करा. 279, 279, पुन्हा 279, पुन्हा 279. ओके, मग मध्ये काय काय आलंय तुमचं? 1358, मग नंतर 58, नंतर 13, मग पुन्हा 1358. ओके, मग हा एक गट या ठिकाणी येईल. 91, 279, 279 हा ग्रुप मला कन्सिस्टंटली दिसतोय. वेगळं लॉजिक याच्यामध्ये थोडंसं असलं पाहिजे अजून. त्यामध्ये तर आहे 279 इथं रिपीट झाला, इथं पण 279 रिपीट झालाय, इथं 279 रिपीट होतोय. आता इथं 91 आला. 91 बघा, 91 नंतर काय रिपीट होतोय तुमचा? हा 358, 358. येस, 91 नंतर काय रिपीट होतोय? 91 नंतर 358 रिपीट होतोय. सो 358 तुमचं उत्तर असणार आहे. येस, याच्यामध्ये फारसं काही वेगळे लॉजिक नाहीये. गुड. चला, या आकृतीचं जलप्रतिबिंब पर्यायातून निवडायचं. जलप्रतिबिंब, पाण्यातील प्रतिमा, याच्यावरच आपण खूप प्रश्न सॉल्व्ह केले. मागचे व्हिडिओज बघा. मागचे व्हिडिओज बघितल्यानंतर तुमचं लक्षात येईल की येस सर, आपण याच्यावरचे बरेच प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. लक्षात घ्या, जलप्रतिबिंबामध्ये खालचा भाग वरती जातो, वरचा भाग खाली जातो. हा, तर हा जो भाग आहे वरचा, तो खालच्या बाजूला जाईल आणि तो त्याची दिशा बदलवणार नाही. डावीकडचा भाग डावीकडेच राहतो, उजवीकडचा भाग उजवीकडेच राहील. आता हा जो भाग खालच्या दिशेने पॉइंट करत जातो, वरच्या दिशेने जाईल. आणि हा जो वरच्या दिशेने होता तो खालच्या दिशेने येईल. आता एस हा उभा आहे तर तो आडवा होणार नाही. पर्याय क्रमांक हा पण केला. आणि तो जसाच्या तसा पण दिसणार नाही, तो बदलेल त्याची जागा. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक ए असणार आहे. सो जितकं तुम्ही इलिमिनेशन वर फोकस कराल तेवढं तुमचं उत्तर बरोबर येईल. इलिमिनेशन पद्धतीचा मी उल्लेख केला होता. तुमच्या जर लक्षात येत असेल तर इलिमिनेशन पद्धतीचा उल्लेख मी मागच्या सेशन्स मध्ये केलाय. आता आरशातलं प्रतिबिंब बघा. आता 2024 मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर आतापर्यंतचे प्रश्न जे आपले आले त्याच्यामध्ये एकही प्रश्नामध्ये फारसा आपल्याला ताण घ्यावा लागला नाहीये. ज्या गोष्टी मी तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत म्हणजे मागच्या सेशन्स मध्ये सांगितल्यात त्या जशाच्या तशा या ठिकाणी अप्लाय होत आहेत. चला पटकन, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग माय डिअर फ्रेंड्स. कम ऑन. आरशातल्या प्रतिमेमध्ये डावीकडचा भाग उजवीकडे जातो आणि टी ची प्रतिमा बदलत नाही. सो टी ची प्रतिमा मला बी मध्ये बदललेली दिसते, तो गेला. उजवीकडचा एन डावीकडे जाईल आणि त्याची प्रतिमा बदलते, त्याची प्रतिमा बदलते, सर्वीकडे बदललेली दिसते. ए चा प्रतिमा इथं पाण्यातली प्रतिमा दिलेली आहे, तर चालणार नाही. ए ची प्रतिमा ए सारखीच राहील.
ए ची प्रतिमा ए सारखीच राहील. या ठिकाणी आर जसाच तसा दिसतोय मला, तो आर जसाच तसा नाही राहत, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. म्हणून या ठिकाणी बघा, मी पुन्हा एकदा इन्सिस्ट करतो सर्वांना, इलिमिनेशन पद्धतीचा वापर करा. इलिमिनेशन पद्धतीचा वापर करा. चला पुढचा प्रश्न, गटातील विसंगत विसंगत शब्द ओळखा. येस, गटातील विसंगत शब्द ओळखा. त्याच्यामध्ये मोबाईल, इंटरनेट अँड ईमेल, सो आपण यांना एका गटात टाकू शकतो. याच्यामध्ये न बसणारा हा हा तुमचा टीव्ही आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. आता या त्रिकोणाच्या आजूबाजूला तुम्हाला काही अल्फाबेट दिले, त्यांचे नंबर्स वर फोकस करा. याचा नंबर 1 आहे, याचा नंबर 3 आहे, याचा नंबर 2 आहे, याचा नंबर 3, याचा नंबर 5, याचा नंबर 4. आता बघा, या सर्वांचा मी जर वर्ग केला, एकाचा वर्ग अधिक दोनाचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग, एकाचा वर्ग 1 अधिक 4 अधिक 9, या सर्वांची जर बेरीज केली तर ती 14 येते. इथं पण व्हेरीफाय करून घे. दुसऱ्या त्रिकोणाला तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग अधिक पाचाचा वर्ग, तीनाचा वर्ग 9 अधिक चाराचा वर्ग 16 अधिक पाचाचा वर्ग 25, सर्वांची बेरीज 50 येते. लॉजिक आपलं व्हेरीफाय झालं. याचा क्रमांक 5 आहे, याचा 7 आहे, याचा 6 आहे. सो तुमचं उत्तर 5चा वर्ग अधिक 6चा वर्ग अधिक 7चा वर्ग. सो 25 अधिक 36 अधिक 49. सो 25 आणि 36 51 होतात. 51 आणि 49, 51 आणि 49, 25 आणि 36 हे 61 होतील. हो, 61 आणि 49, त्या ठिकाणी 110 तुमचं उत्तर यायला पाहिजे. येस. पुढचं, वर्णमालिकेमध्ये रिकाम्या जागी बसणारा पर्याय ओळखा. याला म्हणतात आपण कंटिन्युड सिरीज. आता कंटिन्युड सिरीज मध्ये काय करावं लागतं आपल्याला, की किती पद आहेत बघा त्याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, 14 पद असतील तर आपण त्यांना काय करू, पहिल्यांदा 4 4 3 3 चे पद करून टाकू आपण. 4 4 चे पद जर आपण त्या ठिकाणी केले, 3 3 चे पद आपण त्या ठिकाणी करू. ओके, नंतर बी ए, 3 3 चे पद केल्यानंतर हा उरेल. समजा मी हा इथं ए बी सी ने भरला, तर सी पुढे गेला तर हा ए. ओके, तर हा बी, हा सी. म्हणजे अशा जर जागा प्रत्येक गटामध्ये एबीसी एबीसी येतोय, असं जर आपण बघितलं, तर त्या ठिकाणी माझं उत्तर सी ए बी सी असं यायला पाहिजे. सी ए बी सी. पण तसं उत्तर आपल्याला दिलं, सी ए बी सी उत्तर दिलेले पर्याय क्रमांक 2 तुमचा दिसतोय. म्हणजे या प्रत्येक गटामध्ये एबीसी एबीसी हे 3 गट यायला पाहिजे. जो अल्फाबेट मिसिंग आहे तो पुटअप करून द्या. जो अल्फाबेट मिसिंग आहे तो आपण पुटअप करून द्या. येस, असं आपण करू शकतो. नंतर जर तुम्ही हा पॅटर्न जर पूर्ण लिहून बघितला, तर बघा तुम्हाला काय दिसतंय. तर ह्या 2 बीच्या मध्ये सी आला होता, नंतर मध्ये 2 ए, पुन्हा 2 सी, पुन्हा 2 ए. तर हे उत्तर आपलं बरोबर आहे. व्हेरी गुड. पुढचं, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. तर बघा, आतापर्यंत सर्व हा वर्ग घन अक्षर, इंग्रजी अक्षर याच्यावरच चाललेला कार्यक्रम आहे. 27 आणि 125 बघितल्यानंतर लगेच संख्यांची ओळख व्हायला पाहिजे. हा तीनाचा घन आहे आणि हा पाचाचा घन आहे. म्हणजे हा तीनाचं, याचं जर मी घनमूळ घेतलं तर इथं 3 निघेल. याचं जर मी घनमूळ घेतलं तर इथं 5 निघेल. आणि 24/3 केले तर 8 येतात. 20/5 केलं तर 4 येतात. तर आता मला 30/6, म्हणजे इथं नक्की 6चा घन असायला पाहिजे. 6चा घन 216 होतो, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक बी येणार आहे. ओके, आतापर्यंतचा पाठ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही. आता बघा, 2000 हे लीप वर्ष आहे. ज्या वर्षांना चाराने निशेष भाग जातो. 1980 देखील लीप वर्ष आहे. आणि हे शतक आहेत. शतकांना 400 ने भाग जायला पाहिजे, तर याला देखील 400 ने भाग जातो. तर हे सर्व लीप वर्ष आहेत. हे लीप वर्ष नाही. 1800 ला जरी 400 ने चाराने भाग जात असला, तर ते लीप वर्ष होण्यासाठी त्याला 400 ने देखील भाग जायला पाहिजे, कारण ते शतकाचं वर्ष आहे. 100 वर्षाचा कालावधी जिथं पूर्ण होत असेल, त्या वर्षाला 400 ने देखील भाग जायला पाहिजे, तरच ते लीप असतं. 1600 ला 400 ने भाग जातो, म्हणून ते लीप वर्ष आहे.
2000ला देखील 400 ने भाग जातो म्हणून ते लीप वर्ष आहे. 1980 हे शतकाचं वर्ष नाहीये म्हणून त्याला 4 ने भाग झाला तेवढं पुरे आहे. ओके गुड. पुढचा प्रश्न, शब्दांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे आणि तो मांडणी करणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पाऊस, मान्सून, बचाव, पूर, निवारा आणि सुटका. येस. हो. तर पहिल्यांदा मान्सूनची सुरुवात होते म्हणजे माझा पर्याय ब ने सुरू व्हायला पाहिजे. ब ने सुरू होणारा एकच पर्याय झालं तुमचं उत्तर. मग सिक्वेन्स चेक करून बघा. ब नंतर काय? पाऊस. मान्सून म्हणजे पाऊस येतो. नंतर पाऊस आला की काय होतो? पूर येतो. पूर आला की काय होतं? बचाव कार्य सुरू होतं. बचाव कार्य सुरू झाल्यानंतर तिथून सुटका केली जाते लोकांची आणि मग त्यांना योग्य तो निवारा दिला जातो. येस. याला म्हणतात इलिमिनेशन पद्धतीचा सर्वोत्तम उपयोग ब्रह्माश्रय. लक्षात घ्या. जास्तीत जास्त उपयोग करा. जास्तीत जास्त उपयोग करा. प्रॅक्टिस मध्ये करा. बरं, हे प्रश्न आपण आता 2024 मध्ये जी परीक्षा झाली त्या परीक्षेच्या बाबतीत आपली चर्चा चालली आहे. त्या परीक्षेच्या बाबतीत आपली चर्चा चालली आहे. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. काल गुरुवार होता. उद्या 15 तारीख आहे. म्हणजे काल जर गुरुवार आहे म्हणजे 15 तारखेला शुक्रवार असेल. तर पुढच्या शनिवारी म्हणजे 16 तारखेला शनिवार आहे. मग पुढच्या शनिवारी कोणती तारीख येईल? दर 7 दिवसांनी तेच दिवस रिपीट होतो. तर पुढच्या शनिवारी 23 तारीख त्या ठिकाणी येईल. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1. तर इतकं साधं आहे. कॅलेंडरवरचा हा प्रश्न आहे. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, हा नातेसंबंधांवरचा प्रश्न बघा. सुशीला विनास म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहे. सुनेची मुलगी म्हणजे नात. तर सुशीला ही विनाची कोण? सुशीला विनास म्हणाली आहे तर सुशीला आजी आहे. सुशीला विनास असे म्हणते की तू माझ्या सुनेची मुलगी. सून म्हणजे काय? मुलाची पत्नी. म्हणजे नक्की सुशीला विनाची कोण आहे? आजी आहे. आणि जर असं विचारलं असतं विना सुशीलाची कोण, तर नात हे उत्तर आलं असतं. पुढचा प्रश्न, एका बुद्धिबळच्या खेळामध्ये सामन्यामध्ये 6 खेळाडू प्रत्येक खेळाडू बरोबर एकदा सामना खेळतात. तर एकूण किती सामने खेळले जातील? तर या ठिकाणी सामन्यांची संख्या काढण्यासाठी बघा, आतापर्यंत जिजाऊच्या माध्यमातून आपले 50 ते 60 ऑनलाईन सेशन झाले. त्याच्यामध्ये या प्रकारचे सूत्र तुम्हाला दिले गेलेत. सामन्यांची संख्या बरोबर n कंसामध्ये n-1 भागीला 2. n म्हणजे काय? खेळाडूंची संख्या. किती खेळाडूंनी भाग घेतला होता? 6. तो 6 गुणिला n-1 म्हणजे 5 भागीला 2. 6 पंचे 30 भागीला 2. तुमचं उत्तर 15 येणार आहे. तर त्या पर्टिक्युलर स्पर्धेमध्ये 15 सामने होतील. पुढचा प्रश्न बघा. एकाचा वर्ग अधिक दोनाचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग 27चा वर्ग पर्यंत क्रमवार क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज याच्यासाठी एक सूत्र आहे बघा. n कंसामध्ये n अधिक 1 2n अधिक 1 भागीला 6 असं एक सूत्र आहे. आता यामध्ये n ची किंमत तुम्ही 27 टाकली तर तुमचं उत्तर भेटून जाईल. पण अजून एक शॉर्टकट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. चला, शेवटची संख्या कुठली आहे? 27 गुणिला 27 ची पुढची संख्या 28 होते. ओके, त्याचा गुणाकार करा. मग याला अजून गुणिला ह्या दोघांची बेरीज करून टाका. 27 आणि 28 यांची बेरीज होते 55 भागीला 6 करायला विसरू नका. झालं. हे उत्तर तुमचं पर्याय असणार आहे. भाग देऊ आपण. 6 3 दुने 6 3 नाम 27. ओके, बेक बे इथे किती आले? 14. किती आले? 14. म्हणजे आता बघा, तुमचं उत्तर आता येईल 14. पहिले 14 आणि 555चा गुणाकार करून घ्या. 14 पंचे 70 7, 14 पंचे 70 7 77. आता त्याला 9 ने गुणा. आता 9 ने गुणून टाका. हा शून्य जसा तसा. नमी 7 63 4 6. ओके, आणि नमी 7 63 आणि 6. या ठिकाणी आपलं उत्तर 27चा वर्ग 27 ची पुढची संख्या 28. दोघांची बेरीज 55 येणार. याच्यात जर टाकलं असतं आपण किमतींमध्ये तर 27 गुणिला 28 बरोबर. आता 27 जुने 54 अधिक 1 55. तेच झाली बघा संख्या आपली. बाकीला काय करायचं? आपल्याला 6 करायचंय.
मग 3 दूने 6, 3 9 27. बे क बे इथं 14वर हा कटेल. मग हा 14ने गुणून टाकला आपण. 14 पंचे 70, 7 14 पंचे 70 आणि 7 77. आता 9ने गुणायचंय. तर या ठिकाणी हे उत्तर पाहिजे होतं. या ठिकाणी काहीतरी पर्यायांची गडबड नक्की या ठिकाणी झाली. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज ही एवढी यायला पाहिजे होती. ओके. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या मी कालच्या सत्रामध्ये तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत. 1 ते 100 पैकी एकूण 25 मूळ संख्या, त्या 25च्या 25 पाठ असायला पाहिजे. 77ला नाही जात, भाग जातो 77ला. म्हणजे ह्या सर्व मूळ संख्या आहेत. या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या नाही असं विचारलंय, म्हणून तुमचं बरोबर उत्तर हे येणार आहे. 77 मूळ संख्या नाही, कारण 77ला 7ने भाग जातो, 11ने भाग जातो आणि स्वतःने पण जातो आणि एकाने पण जातो. ओके. चला, पुढचा प्रश्न. खालीलपैकी अवास्तव संख्या कोणती? अवास्तव संख्या म्हणजे अपरिमेय. आता बघा, वर्गमुळात 27/0. 27/0 म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल बघा, इन्फिनिटी. हा, याची व्हॅल्यू काय येईल? इन्फिनिटी. कोणत्याही संख्येला शून्याने भागितले असता, कोणत्याही संख्येला शून्याने भागितले असता उत्तर काय येतं? शून्यच येतं. सॉरी, इन्फिनिट येतं. उत्तर सांगता येत नाही. ओके. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी असणार आहे, अवास्तव संख्या. पुढचं आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचंय. गणिताचे प्रश्न सुरू झालेले आहेत बघा. आतापर्यंतचं सेशन तुम्हाला आवडलं असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपण नवी मुंबई पोलीस भरती 2024 चा प्रश्न डिस्कस करतोय. बोर्डमासचा नियम वापरावा लागेल, पदावलीचा नियम वापरावा लागेल. पदावलीचा नियम वापरताना सर्वात आतील कंस अगोदर सोडवायचा. म्हणजे -325 अधिक -108 अधिक 25. आता हा जर कंस सोडव करून घेतला तर इथं तुमचं उत्तर येणार आहे -17. -17. हा, मोठ्या छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करतायत तुम्ही. आता वजा वजा काय होऊन जाईल? धन होऊन जाईल. म्हणजे -325 अधिक -108 अधिक या दोघांची बेरीज होऊन जाईल. ऋण ऋण धन होतो आणि या दोघांची बेरीज झाली 42. आता एक ऋण संख्या, एक धन संख्या वजाबाकी होईल आणि येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. वजाबाकी करा, ती वजाबाकी येणार आहे 62, 62. पण ते -62 होणार आहे, कारण 108 ही मोठी संख्या आणि तिला ऋण चिन्ह आहे. आता या दोघं ऋण संख्यांची बेरीज होईल, पण येणाऱ्या उत्तराला ऋण चिन्ह लागणार आहे. सो तुमचं उत्तर 7, 8, 387 तुमचं उत्तर यायला पाहिजे होतं. इथं नक्की टायपिंग मिस्टेक इथं झालेली आहे. याच्यामध्ये 387 तुमचं उत्तर असायला पाहिजे होतं. या दोघांची बेरीजच 2 आणि 5 किती झाले? 7. 6 2 8. ओके, पुन्हा एकदा चेक करून घेऊ आपण. यांची वजाबाकी जर केली, 124 मधून 107 गेले. येस, तुमचे त्या ठिकाणी 7च उरतो का? ओके, 17 नाही उरणार, त्या ठिकाणी 7च उरेल. नाही, 17 उरतील. येस, 17 उरतील. 17 उरतील. येस, 17 आणि 7 24. येस. मग 25 आणि 17 किती होतात? 42 होतात. वजा 108 आहे. वजा 108 अधिक 42 म्हणजे राहिले -62. -62 आणि वजा 225 आणि हे 387 वजा 387 उत्तर तुमचं येईल. पुढचा प्रश्न बघा, रोमन अंक आहेत. आठवतंय तुम्हाला रोमन अंकाचं पूर्ण तुम्हाला स्ट्रिप मी दिली होती. इंग्रजीतलं कोणतं अक्षर काय आपल्याला रिप्रेझेंट करतो? एक्स म्हणजे 10, म्हणजे हा 10 आणि हे झाले तुमचे 8, म्हणजे इथे 28. वजा 28 वजा हे झाले 4. 28 वजा 4 किती झाले? 24. 24 वजा 3 किती झाले? 21. ओके, 24 वजा 3 किती झाले? 21. हे 5 आणि 3 8. 10 10 20. 20 आणि 8 28. 28 वजा 4 किती झाले? 24. 24 इथं भागिले नक्की असेल. 24 भागिला 3 असेल. 24 भागिला 3 जर असेल तर तुमचं उत्तर काय येणार आहे? 8. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ई तुमचा असायला पाहिजे. तो बाहेरचा भागाकार आहे. बाहेरचा भागाकार आहे. अयोग्य जोडी आपल्याला निवडायची आहे. अयोग्य जोडी, घातांकांचे नियम आहेत बघा. अयोग्य जोडी आपल्याला निवडायची, तर अयोग्य जोडी हीच आहे. कारण कोणत्याही संख्येचा शून्यावा घात हा 1 असतो, लक्षात घ्या.
हे बरोबर आहे. दोघांचा सामायिक घातांक मध्ये गुणाकार आहे, दोघांचा गुणाकार करून त्यांचा सामायिक घातांक लिहिला. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. तर अयोग्य जोडी ही आहे. कोणत्याही संख्येचा शून्यावा घात हा काय असतो? एक असतो. पुढचा प्रश्न बघा. अशा प्रकारचे प्रश्न पण मी मागच्या सेशन मध्ये घेतलेले आहेत. तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर चॅट बॉक्स मध्ये लगेच येस म्हणा. लगेच येस म्हणा. म्हणून तुम्हाला सांगतोय बघा, गणित आणि बुद्धिमत्तेचं टेन्शन तुम्ही फक्त जिजाऊ वर सोडून द्या. येस. तुम्हाला रोज 4 ते 5, रोज संध्याकाळी 4 ते 5 कन्सिस्टन्सी महत्वाची, सातत्य महत्वाचं आहे. अफर्मेशन द्या स्वतःला, हा थॉट प्रोसेस द्या की यस, मी हे 4 ते 5 चे सेशन केल्यानंतर मला गणित बुद्धिमत्तेची अडचण राहणार नाही. बरं, आपण आता अशी सिरीज सुरू केली आहे, या पूर्ण महिन्याभरामध्ये आपण जवळपास जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये 2024 मध्ये जेवढ्या परीक्षा घेतल्या गेल्या त्याच्यातलं गणित आणि बुद्धिमत्ता आपण चर्चा करणार आहे. आणि मध्ये मध्ये एखाद्या रविवारी किंवा शनिवारी सुट्टीचा दिवस जे असेल त्यावेळेस तुम्हाला जीकेचं देखील त्या ठिकाणी प्रश्न मी त्या ठिकाणी सांगेल. तो बोनस राहील तुमच्यासाठी. पण तुम्ही हे करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना करा. ज्या दिवशी व्हिडिओ पोस्ट होतो त्याच दिवशी 200 300 400 विद्यार्थ्यांचे व्ह्यूज झाले पाहिजे. अरे, चांगल्या गोष्टी तुम्ही शेअर करायला का मागे हटतायत? का हटतायत मागे? निसर्ग शक्ती बघते आपल्याकडे. जर तुम्ही चांगल्या गोष्टी शेअर करत असाल तर निसर्ग शक्ती तुम्हाला दुपटी तिपटीने तेवढ्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. याच्यावर तुम्ही बिलीव्ह ठेवा, याच्यावर ट्रस्ट ठेवा. हा, याच्यावर ट्रस्ट ठेवा. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य. व्यवहारी अपूर्णांकात ऋणचिन्ह हे संपूर्ण अपूर्णांकाचे चिन्ह असते, हे योग्य आहे. हे विधान योग्य आहे. नंतर कोणत्याही संख्येला शून्याने भागितले असता उत्तर अनंत असते, हे पण योग्य आहे. आताच आपण बघितलं, वर्गमुळात 27 भागिला शून्य म्हणजे इन्फिनिटी, हे आताच बघितलं. शून्य भागितले असता कोणतीही संख्या बरोबर शून्य असते. शून्यने भागितले असता कोणतीही संख्या शून्य असते, हे पण योग्य आहे. दोनापेक्षा जास्त व्यावहारिक अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी मसावी पद्धतीने काढतात. 2 पेक्षा जास्त अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी मसावी पद्धतीने नाही काढली जात. कोणत्या पद्धतीने काढली जाते? लसावी पद्धतीने काढली जाते. म्हणून हे विधान अयोग्य आहे. बघा, याच्यासाठी तुमच्या संकल्पना व्यवस्थित झालेल्या पाहिजे. आणि त्या संकल्पना अशाच नाही होत. पुन्हा पुन्हा ऐकून, पुन्हा पुन्हा वाचून, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी लिहून. मेहनत करा, मेहनत करा. मेहनतीचं फळ नक्की मिळतच. पण तुम्ही म्हणा काही मेहनत करणार नाही, आम्हाला गणित सोपा करून द्या. कसं होईल? होणार नाही. माझ्याकडे जादूची छडी नाहीये. मी तुम्हाला फक्त ह्या संकल्पना समजून सांगण्यासाठी मदत करू शकतो. बाकीचं काम तुम्हाला करायचं. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, हा अपूर्णांकांचा भागाकार आहे. आता जेव्हा अंशात आणि छेदामध्ये अंश दशांश अपूर्णांक असतील तर काय करा, पहिल्यांदा अंशात किती आहे टोटल मोजून घ्या. इथं एक दशांश स्थळ आहे, इथं 2 आहे आणि इथं किती आहेत? 3 आहेत. म्हणजे दशांश स्थळांची संख्या किती झाली? 5 झाली. अच्छा, हे 5 6 झाली. दशांश स्थळांची संख्या 6 झाली. इथे किती आहेत? 1 2 3 4. इथं दशांश स्थळ किती आहेत? 4. ओके. म्हणजे जेव्हा संपूर्ण भागाकार होईल, इथले 6 आणि इथले 2, इथले 4 कॅन्सल होऊन जातील. भागाकारामध्ये मला 2च दशांश स्थळ द्यावे लागणार आहे. 2 दशांश स्थळ. लक्षात घ्या पहिल्यांदा. आता दशांश स्थळ विसरलो तर माझी संख्या काय असणार आहे? 9 गुणिला 9 गुणिला 9 भागिला 9. हा कॅन्सल झाला. 9 9 81. 81 मध्ये आपल्याला 2 दशांश स्थळ द्यायचे आहेत. म्हणजे तुमचं उत्तर 0.81 होईल. इतकं साधं करायचंय. इतकं साधं तुम्हाला करायचंय. जर अंशात आणि छेदातले जर दशांश स्थळ सारखे राहिले असते तर दशांश स्थळ उत्तरामध्ये द्यायची काही गरज नाही. ओ यस. आता बघा, हा पाण्याची टाकी आणि नळ याच्यावरचा प्रश्न आहे. पहिल्या नळाने 5 टब 3 मिनिटात भरतो आणि दुसऱ्या नळाने तो 6 मिनिटात भरतो. दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू केल्यास. आता बघा, पहिला नळ 3 मिनिटात भरतोय, दुसरा नळ 6 मिनिटात भरणार आहे. दोघं भरणार आहेत. दोघांचा जर लसावी घेतला तर तो किती येतोय? 6 येतोय. मग हा एका मिनिटात 2 भाग भरेल, हा एका मिनिटात 1 भाग भरेल. दोघं मिळून जर काम केलं तर 3 भाग भरतील ते. आणि त्यांना किती भाग भरायचे? 6 भाग. म्हणजे 6 भागिला 2 तुम्हाला तुमचं उत्तर येणार आहे. 6 भागिला 3 तुमचं उत्तर आहे 2 मिनिटं येणार आहे.
त्यांना दोघं जर एकत्र जर सुरू केले तर त्यांना 2 मिनिटं लागतील. याचा एक शॉर्टकट सांगतो बघा. दोघं जर भरणारे पाईप असतील तर 3 गुणिले 6 भागीला त्या दोघांची बेरीज करा. 3 त्रिक 3 स 18 आणि 6 अधिक 3 9. 18/2 18/9 म्हणजे किती आले? पुन्हा 2 मिनिटं आले. हा, फक्त दोघं नळ हे भरणारे पाहिजे. दोघं नळ भरणारे पाहिजे. लक्षात घ्या, दोघं नळ भरणारे पाहिजे. तर त्या दोघं नळांच्या वेळेचा गुणाकार करा अंशामध्ये, त्यांची दोघांची बेरीज करा छेदामध्ये, जो भागाकार येईल ते तुमचं उत्तर. पुढचं बघा. 8 मजूर रोज 4 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम. आता बघा, तेच काम जर असेल तर एक फॉर्म्युला वापरला जातो, M1D1T1 इज इक्वल टू M2D2T2. मग आता M1 म्हणजे काय? पहिल्या गटातले मजूर जे 8 आहेत, ते किती दिवस काम करतायत? 10 दिवस. रोज किती तास काम करतायत? 4. टी म्हणजे तास. दुसऱ्या गटात 20 मजूर आहे, रोज 4 तास काम करतायत, किती दिवसात पूर्ण करतील ते माहिती नाही. संक्षिप्त रूप द्या. T2 बरोबर इकडच्या ज्या संख्या आहेत, नाही, D2 बरोबर करायचं आपल्याला. 4 तास काम करतायत. 8 गुणिले 10 गुणिले 4 भागीला इकडे येऊन जातील 20 गुणिले 4. संक्षिप्त रूप द्या. 0 0 हा 4 4 कॅन्सल झाला, 0 कॅन्सल. बेक बे बेचोक 8. म्हणजे त्यांना किती दिवस लागणार आहे? 4 दिवस लागणार आहे. जितकं साधं सोपं आणि अशाच पद्धतीचे प्रश्न हे विचारले गेलेले प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, विचारले गेलेल्या प्रश्नांवर आपली चर्चा चाललेली आहे. लक्षात घ्या. हा. पुढचा प्रश्न बघा. ABCD चे मासिक उत्पन्न 48,000 रुपये. जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 5:9:4:2 असेल तर सी चे उत्पन्न किती? आता सी ला किती भाग भेटतात बघा. सी ला 4 भाग भेटतायत. सर्वांचे जर भागांची जर बेरीज केली तर 5+9+4+2, 9 आणि 5 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20 भाग होतात. गुणोत्तराचे सर्व 20 भाग. मग काय करा, 48,000 ला 20 भागांनी भागून टाका. भागितल्यानंतर एका भागाची किंमत 2400 रुपये येईल. मग एका भागाची किंमत 2400 आले, 20 भाग झाले. मग मला सांगा, सी ला किती उत्पन्न भेटते? सी चे किती पार्ट आहेत? 4 पार्ट. तर आपल्याला ह्या 2400 ला 4 ने त्या ठिकाणी गुणावं लागेल. ओके. अच्छा, सी चे मासिक उत्पन्न म्हटलंय. सरासरी अच्छा, सरासरी म्हटलंय. यांचे सरासरी मासिक उत्पन्न. येस, सरासरी म्हणजे त्यांचं एकूण उत्पन्न आहे. तर सी चं उत्पन्न जर आपल्याला काढायचं असेल तर याला 4 ने गुणावं लागेल आपल्याला. तर 9,600 याचं उत्पन्न यायला पाहिजे. आता यांनी जर आपल्याला वार्षिक उत्पन्न विचारलं असतं तर आपण याला 12 ने गुणलं असतं. पण बघा, सर्वच पर्याय या ठिकाणी चुकीचे दिलेले आहेत. कारण सर्वच पर्याय हे 48,000 पेक्षा जास्त त्या ठिकाणी दिसत आहेत. हे चुकीचे पर्याय आहेत. आपण चुकीचं आहे. तुमचं उत्तर 9,600 त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं. येस. पुढचं बघा. एका दुकानदाराने 40 दिवसात 1,200 रुपयाचा माल विकला. 1,200 रुपयाचा माल विकला. पहिल्या 30 दिवसात सरासरी 1,000 रुपयाचा माल विकला. तर शेवटच्या 10 दिवसात. आता बघा, 40 दिवसांची त्याची एकूण विक्री करून घेऊ आपण. 40 गुणिला 1,200. सो 12×48 झाला. 48,000चा माल त्याने पहिल्या 40 दिवसात विकला. त्याच्यानंतर 30 दिवसांमध्ये त्याने 1,000, सरासरी 1,000 म्हणजे 30 दिवसांमध्ये 30,000 रुपयाचा त्याने माल विकला. या दोघांची वजाबाकी करून टाका. तुमचं उत्तर 18,000 रुपयाचा माल त्याने शेवटच्या 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी विकलेला आहे. इतका सोपा प्रश्न आहे. व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न. मागील वर्षी 46 रुपये किलो मिळणारी साखर या वर्षी 43 रुपये किलो दराने मिळते. तर साखरेच्या दरात किती घट झाली? 46 रुपयाची साखर 43 रुपयाला मिळते. तर साखरेच्या भावात किती घट झाली? 3. आणि सुरुवातीचा दर किती होता? 46 होता. म्हणून 3/46 करावं लागेल गुणिला 100. म्हणजे बघा, या ठिकाणी शेवटची घट कशी काढली जाते? शेकडा घट. सुरुवातीची किंमत वजा शेवटची किंमत भागीला सुरुवातीची किंमत गुणिला 100. या सूत्राने तुमची घट काढली जाते. याला तर संक्षिप्त रूप देऊ आपण, 300/46 एवढे टक्के. दोनाने जर भाग दिला तर इथे किती येईल? 23. आणि इथे किती येईल? 150. चला, 23 चा पाढा म्हणा. 23 एक 23, 23 138, खाली उरतील 12, वरून घेतला 0.
23 पाचा 115 म्हणजे 6.52 हे तुमचं उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे, शेकडा गट. ओके. खूप चांगला प्रश्न आहे बघा. एका परीक्षेमध्ये 80% विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले. ओके. नंतर 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले आणि दोन्ही विषयात 72% उत्तीर्ण झाले. आता बघा, एकूण उत्तीर्णांची संख्या आपण काढून घेऊ. एकूण उत्तीर्ण, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? इतिहासातले उत्तीर्ण अधिक इंग्रजीतील उत्तीर्ण आणि या दोघांच्या बेरजेतून दोघं विषयातील उत्तीर्ण वजा करून टाकायचे. तर यांची जर बेरीज केली आपण, तर ही 5 आणि हे 14, याच्यातून 72 वजा करून टाका. 72% जर वजा केले तर इथं 3, 73% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी 100% मधून जर तुम्ही 73% वजा करून टाकले तर 27% विद्यार्थी त्या ठिकाणी अनुत्तीर्ण झाले. अशा प्रकारचे देखील प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेत. प्रश्नक्रम उत्तर तुमचं असणार आहे बी. ओके. चला, पुढचा प्रश्न बघा. एका फळ विक्रेता त्याच्याकडे 60% पेरू विकतो. त्यानंतर त्याच्याकडे 780 पेरू उरतात, तर त्याच्याकडे विक्री यादी किती होते? तर सिंपल आहे बघा. विक्री यादी त्याच्याकडे समजा आपण मानू 100% होते. किती विकले आहेत रे त्याने? विकले किती आहेत? हो, 60% विकलेत. म्हणजे उरले किती आहेत? उरले किती? 40%. मग हे 40% पेरू म्हणजे 780 होतात. तर 100% पेरू ते किती होतील? याच्यासाठी आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. तिरकस गुणाकार केला तर 780 गुणिला 100 भागीला त्या ठिकाणी 40 करा. 0 0 काय झाला? कॅन्सल झाला हा. 4 एक 4, 4 एक 4, खाली उरले 3, 4 9 36, खाली उरले 2, 4 पंचे 20, 195 गुणिला 10, 1950 तुमचं उत्तर येणार आहे. तर त्याची विक्री पूर्वी सुरुवातीला त्याच्याकडे 1950 त्या ठिकाणी पेरू होते. आय होप की तुम्हाला हे समजतंय. बघा, 1 तास जर तुम्ही दिला, 1 तास जिजाऊच्या मार्फत वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करण्याचे या ठिकाणी उपक्रम सुरू आहेत. मग ते वाचनालय असो, मैदानी त्या ठिकाणी प्रॅक्टिस असो, लेखी परीक्षेची प्रॅक्टिस असो, एमपीएससी, यूपीएससी, बँक एक्झाम, नंतर एमबीए एंट्रन्स, रेल्वेच्या परीक्षा, सरळ सेवा भरती, आता बीएमसी ची जी जागा निघाल्या आहेत त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत. तर याच्यावर फोकस करा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अमितने 6500 रुपयाची नाही खरेदी केलेला परफ्यूम, ओहो परफ्यूम 8100 रुपयाला विकला तर किती शेकडा नफा झाला? आता नफा केव्हा होतो? ज्यावेळेस विक्री किंमत जास्त असेल. विक्री किंमत 8100 होती आणि खरेदी किंमत 6500 होती, तर 1600 रुपये त्याला नफा होतोय. किती नफा होतोय? 1600 रुपये. पण आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे आणि शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवरच काढला जातो. म्हणजे 1600 रुपये भागीला 65,500 रुपये गुणिला 100. चला, हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. आणि इथं जर तुम्हाला संक्षिप्त रूप द्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 1600 भागीला 65 असं देता येईल. याला जर तुम्ही पाचाने जर भागितलं तर 13 पाचा 65, नंतर पाचाने भागतो आपण, 5 त्रिक 15, 5 दुणे 10, 0 म्हणजे 320 भागीला 13 एवढे टक्के. चला, भाग देऊन टाका आता. 13 दुणे 26, खाली किती उरतील? 6 उरतील, वरून घेतला 0, 13 चौक 52, म्हणजे 24%च्या आसपास तुमचं उत्तर यायला पाहिजे. पूर्ण उत्तर शोधू नका, पर्यायाकडे नजर असू द्या. भागाकारामध्ये तुमचा काही ना काही वेळ वाचणार आहे. पुढचा प्रश्न बघा. एका दुकानदाराने टेबल 4700 रुपयाला विकला. जर त्याची दर्शनी किंमत 5900 असेल तर ग्राहकाला किती सूट दिली? किती टक्के सूट दिली? नाव सूट नेहमी ही दर्शनी किमतीवर दिली जाते. छापील किंमत आपण त्याला म्हणतो. दर्शनी किमतीवरच सूट दिली जाते. आता दर्शनी किंमत त्याची 5900 होती. त्याने जी विकली आहे, विक्री किंमत त्याची होती 4700. म्हणजे मित्रांनो, त्याने जी सूट दिली आहे ती सूट 1200 रुपयाची दिलेली आहे. आणि ही दिनारी सूट ही नेहमी दर्शनी किमतीवर असते. म्हणून शेकडा सूट काढताना शेकडा सूट बरोबर 1200
भागीला 5,900 गुणीला 100 करावं लागेल. हे 2 शून्य तुमचे कॅन्सल झाले. इथं तर बघा, इथं 12/60 राहिलं असतं ना, तर 12 × 1 = 12, 12×5 = 60, म्हणजे 20% तुमचं उत्तर बरोबर 20% आलं असतं. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 12/60 आणि 12/59 ची जर तुम्ही तुलना केली तर तुम्ही 12/59 हे मोठं येणार आहे. मग हे उत्तर जर 20% राहिलं असतं तर हे उत्तर 20% पेक्षा थोडस मोठं, म्हणजे तुमचं उत्तर 20.33 यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी भागाकारामध्ये लागणारा वेळ वाचवू शकतो. कारण 59 ला पुन्हा फोड करता येत नाही, कारण 59 ही मूळ संख्या आहे, लक्षात घ्या. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. प्रत्येकाने प्रश्न वाचा आणि करण्याचा प्रयत्न करा. मी देखील तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मदत करतो. संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर 7:5 आहे. त्यांच्या वजनातील फरक हा 32 किलो आहे. आता बघा, संजयचे वजन जर आपण या ठिकाणी 7 भाग घेतलं आणि विवेकचं वजन जर आपण 5 भाग घेतलं, तर या दोघांच्या वजनातला फरक हा 2 भागांचा आहे. आणि हे 2 भाग म्हणजेच 32 किलो. इतकं सोपं ठेवा. मग सांगा बरं, 2 भाग म्हणजे 32 किलो, म्हणजे एका भागाची किंमत किती आली रे? 16 किलो. व्हेरी गुड. मग संजयचे वजन जर आपल्याला विचारलंय, तर संजयचे वजन किती भागांचं आहे? 7 भागांचं आहे. म्हणून 16 × 7, 16 7 1200, तर संजयचं वजन हे 112 किलो यायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही सराव करत राहिले तर प्रचंड वेग तुमचा वाढणार आहे आणि इतका आत्मविश्वास वाढेल की तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवाल. एखादा प्रश्न जीएस किंवा जीके मध्ये चालू घडामोडीमध्ये राहून गेला तर चालेल, पण या ठिकाणी हक्काचे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. ओके, पुढचा प्रश्न खूप सुंदर आहे. एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत, त्यापैकी 5 व्यक्ती चहा पितात, 8 व्यक्ती चहा व कॉफी पितात, इतर व्यक्ती कॉफी पितात, तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती? ओके, आता बघा, 14 व्यक्ती आहेत, त्याच्यामध्ये 8 व्यक्ती चहा व कॉफी, ओके, पितात. इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात, इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात. आता बघा, या 8 पैकी या 8 पैकी 5 लोक हे चहा पिणारे पण आहेत, म्हणजे याच्यामध्ये 3 उरले ते कॉफी पिणारे. म्हणजे बघा, आतापर्यंत व्यक्तींची संख्या झाली 5, फक्त हे चहा पिणारे, ज्याच्यामध्ये काही कॉफी पण पित असतील. 3 हे आतापर्यंत आलेले कॉफी पिणारे, तर हे झाले 5 आणि 3 8, म्हणजे अजून 6 लोक बाकी आहेत. मग हे कॉफी पित असतील, म्हणजे हे झाले 6 आणि 3, 9 लोक त्या ठिकाणी कॉफी पिणारे असले पाहिजे. दसादसे सरळ व्याजावरचा प्रश्न आहे. व्याजाचा दर आपल्याला विचारलाय. सरळ व्याजावरचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना सरळ व्याजला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो? एसआय म्हणू आपण. एसआय बरोबर पी मुद्दल, आर व्याजाचा दर, एन म्हणजे किती वर्ष, भागीला 100. आता आपल्याला व्याजाचा दर इथे विचारलाय. व्याजाचा दर, व्याजाचा दर, मग व्याजाचा दरचं सूत्र काय होऊन जाईल? सरळ व्याज एस आय गुणीला 100 भागीला पी म्हणजे मुद्दलाची रक्कम आणि एन म्हणजे किती वर्षासाठी. 8,000 रुपयाचे, 8,000 मुद्दलाचे 5 वर्षात 2400 रुपये व्याज मिळालं, म्हणजे 2400 रुपये व्याज गुणीला 100, मुद्दल किती होतं? 8,000 आणि गुणीला 5. चला संक्षिप्त रूप दे. हे 2 शून्य कॅन्सल झाले, हा एक एक कॅन्सल झाला. 8 × 1 = 8, 8 × 3 = 24, 1 0, 30 भागीला 5 म्हणजे किती टक्के आलं? 6% व्याजाचा दर आला. म्हणून सरळ व्याजामध्ये सूत्र पाठ असू द्या, हे प्रमुख सूत्र आहे. या प्रमुख सूत्रापासून तुमचा आर बरोबर एस आय गुणीला 100 भागीला पी गुणीला एन हे एक भेटलं. दुसरं पी इज इक्वल टू एस आय गुणीला 100 भागीला आर गुणीला एन, आणि तिसरं एन बरोबर एस आय गुणीला 100 भागीला पी गुणीला आर. याच्यामधलं कुठलं तरी एक सूत्र वापरावं लागतं. शेवटची तुम्ही रास काढतात, रास बरोबर प्रिन्सिपल अमाऊंट प्लस व्याज, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंटला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? मुद्दल अधिक व्याज. झालं. सरळ व्याज या चॅप्टर वरच डायरेक्ट मी डिस्कशन कम्प्लीट करून टाकलंय. पुढचा प्रश्न बघा आपल्या समोर आलाय, 0.17चा घन. आता 17चा घन या ठिकाणी पाठ पाहिजे. पुन्हा पुन्हा सांगत आलोय मी, बघा जागे व्हा. 17चा घन आहे 4913.
आणि इथं 2 दशांश स्थळ आहेत, तर घन करताना दशांश स्थळांची संख्या तिप्पट होते. म्हणजे आपल्याला 6 दशांश स्थळ द्यावे लागतील. तर इथं 4 ऑलरेडी 5 6, म्हणजे तुमचं उत्तर 0.004913 यायला पाहिजे. दशांश अपूर्णांकांचं या ठिकाणी घन केलाय. दशांश अपूर्णांकांचं या ठिकाणी वर्गमूळ घेतलंय. दशांश स्थळ नाहीयेत असं जर बघितलं आपण, तर वर्गमुळात 289 म्हणजे 17 होतोय. आणि वर्गमुळात जर दशांश स्थळ असतील तर ते उत्तर काढताना दशांश स्थळांची निमपट दशांश स्थळ घ्या. इथं 4 दशांश स्थळ आहे, माझ्या उत्तरात 2 दशांश स्थळ यायला पाहिजे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक ए असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, याचं मध्यक काढा. या सामग्रीचा मध्यक काढा. मध्यक म्हणजे काय? मधली संख्या. त्यासाठी आपल्याला दिलेल्या संख्या आपल्याला चढत्या क्रमात त्यांची मांडणी करून घ्यावी लागेल. दिलेल्या संख्यांची चढत्या क्रमात मांडणी जर मी केली तर या ठिकाणी अशी मांडणी आपल्याला चढत्या क्रमात करता येईल. आणि बरोबर मध्यभागी जी संख्या येते, म्हणजे जी या शृंखलेचे 2 समान भागात विभाजन होते, त्या संख्येला आपण मध्यक संख्या म्हणतो. म्हणून या ठिकाणी मध्यक हा 53 असणार आहे. आता याच्यामध्ये मध्य असा पण एक शब्द येतो. हा मध्य आणि मध्यक हे दोघं वेगवेगळे. मध्यक म्हणजे मधली संख्या. या मध्यलाच आपण सरासरी म्हणतो, लक्षात घ्या. मध्य म्हणजे सरासरी, मध्यक म्हणजे मधली संख्या. त्यांची उतर चढत्या क्रमात मांडणी केली असता मध्ये येणारी संख्या. खालीलपैकी कोणते सूत्र योग्य आहे? योग्य सूत्र पाहिजे आपल्याला. हो, आता बघा, ए वजा बी चा वर्ग काय होतो? ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग होतो. इथं अधिक लिहिलेलं, इथं वजा लिहिलंय, म्हणजे हा योग्य नाही. हा, ए वर्ग वजा बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग डेफिनेटली असा लिहिला जातो, ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. तर तुमचं हेच उत्तर बरोबर आहे. हेच उत्तर तुमचं बरोबर आहे. येस, योग्य सूत्र आपल्याला विचारलं. आता बघा, हे का योग्य नाहीये? ए वजा बी कंसाचा वर्ग जर मी केला तर तो ए वर्ग वजा 2ab प्लस बी वर्ग प्लस 4ab जर केला तर हा इथं प्लस होऊन जाईल. ए वर्ग अधिक 2ab प्लस बी वर्ग होऊन जाईल. जे याचं सूत्र नाहीये, हे चुकीचे, दोघी चुकीचे आहेत. Okay. पुढचा प्रश्न बघा, खालील आकृतीत एक रेषाखंड दिलेले, एकूण रेषाखंडांची संख्या आपल्याला विचारली. रेषाखंड, ओके. सो इथे बघा, हा 1 2 3 4, ओके, आणि बस हे रेषाखंड आहेत. आता या ठिकाणी जर आपल्याला मोजायचे असतील तर 4 4च्या पुढची संख्या 5 भागीला 2 करून टाका. 4 पंचे 20 भागीला 2, म्हणजे तुमचं उत्तर 10 यायला पाहिजे. म्हणजे बघा, पहिला रेषाखंड आहे तुमचा सीए, दुसरा आहे ए बी, नंतर आहे ए ई, आणि नंतर आहे एडी. ओके, नंतर अजून काय असेल बघा, सी डी असेल, नंतर सीई येईल, नंतर सी डी पण येईल, नंतर अजून काय असेल, ए ई पण. ए डी मी या ठिकाणी घेणार आहे, ए डी मी या ठिकाणी घेणार आहे. ए तर ऑलरेडी मी लिहिला आहे. हा पहिला सी ए घेतला आपण, नंतर हा ए बी घेतला, नंतर हा बीई घेतला, नंतर हा ईडी घेतला. ओके, नंतर ए पासून मी सुरुवात केली तर मला एक पुन्हा भेटेल, ए ई भेटेल, ए ई भेटेल, नंतर ए डी पण भेटेल. ओके, बी पासून सुरुवात केली तर मला बी डी पण भेटेल. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. येस, रेषाखंड. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण नवी मुंबई पोलीस भरतीच्या गणित आणि बुद्धिमत्तेच्या सर्व प्रश्नांची चर्चा आजच्या सत्रामध्ये आपण केली आहे. कदाचित तुम्हाला कालच्या सेशन पेक्षा हे थोडंसं धावतं वाटलं असेल, पण तेवढा वेग आपल्याला मेंटेन करावाच लागेल. बघा, थोड्याशा वेगाची सवय ठेवा, थोड्याशा वेगाची सवय ठेवा. कारण जसं आपण प्रॅक्टिस करतो तसंच आपण परीक्षेमध्ये वागतो. तर तशा प्रकारचा तुमचा स्वभाव बनवा. थोडस स्पीडली अक्युमुलेट करण्याचा प्रयत्न करा, ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला कदाचित थोडासा त्रास होईल, पण ते नक्की जमेल. आशा करतो की आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.